चर्चा जी आहे त्या रंगलेल्या आहेत. नेमका उदय कुठं होईल असं तुम्ही मला एकदा संकेत दिले होते की उदय होऊ शकतो. मी आपल्याला म्हणालो शिंदे गटामध्ये उदय होणार. मला कोणाची नावं घ्यायची नाही, पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेनेला तोडण्यात आली, त्याच पद्धतीनं अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेचा पक्ष तोडला जाईल. भारतीय जनता पक्षाला ही चटक लागलेली आहे पक्ष तोडण्याची देशभरामध्ये, फक्त इथे नाही. चंद्रबाबूचाही पक्ष तोडला जाईल, नितीश कुमारांचाही पक्ष तोडला जाईल. यांच्या दाताला जिभेला रक्त लागलेलं आहे आणि जोपर्यंत ही चटक आहे तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. त्यांना आज जे धनंजय देशमुख सहभागी होणार आहेत त्यात अद्यापही त्यांना वाटते की न्याय मिळालेला नाही. हे पहा, सरकार जे आहे आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे आणि विधानसभेच्या आधी काय ह्यांच्या चर्चा झाली याच्याविषयी महाराष्ट्राला फारशी माहिती नाही. मनोज जरांगे पाटील हे लढवय्ये नेते आहेत, ते त्यांच्या समाजासाठी लढतायत. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्यांच्यासाठी लढतायत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, एवढंच मी सांगू शकतो. शिंदे गटात दुसपूस पाहायला मिळते आता. प्रताप सरनाईक असतील किंवा तानाजी सावंत यांच्या राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभं राहत नसतील ती बदल नाही, ठीक आहे, त्यांचा पक्ष आहे तो. चला, मला हिंजवडीमध्ये आहात तुम्ही आणि काल व्हिडिओ व्हायरल झाला. प्रचंड मोठी बेरोजगारांची संख्या जी आहे ती हिंजवडी परिसरामध्ये IT क्षेत्रामध्ये, हिंजवडी किंवा पुण्यातला जो भाग आहे हा एक IT हब आहे आपल्या महाराष्ट्रात. आणि IT क्षेत्रामध्ये जी आपण प्रगती केलेली असं आपण जे म्हणतो, सांगितलं जातं, नक्कीच केली. पण या महाराष्ट्रासह देशातली बेरोजगारी कशी रस्त्यावरती आज दिसते याचं कालचं चित्र. काही मोजक्या जागांसाठी बरं का IT क्षेत्रातली इंजिनियर 5,000पेक्षा जास्त रांगेत उभे होते. म्हणजे हजारो या क्षेत्रात लोक बेरोजगार आहेत, तरुण बेरोजगार आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दावोसमधून इथे परकीय गुंतवणूक आणतायत रोजगार वाढवण्यासाठी, उद्योग वाढवण्यासाठी. आज राज्यामधली परिस्थिती काय आहे या संदर्भात तुम्ही श्वेतपत्रिका काढली पाहिजे. बेरोजगारी संदर्भात अशी परिस्थिती. एका हिंजवडीमध्ये 5,500-6 हजार तरुण पदवीधर हे IT क्षेत्रातले हे नोकरीचे अर्ज घेऊन एका रांगेत उभे आहेत. गर्दी आहे, चेंगराचेंगरी आहे. नरेंद्र मोदी असं म्हणतात की यांनी पकोडे तळावे. हे 5,500 लोकांना तुम्ही पकोडे तळायला सांगणार आहात का देवेंद्र फडणवीसजी? हे अत्यंत विदारक चित्र होतं. मी पाहिलं या हिंजवडीमध्येच. हे एक चित्र आहे. ठिकठिकाणी हे चित्र या महाराष्ट्रात देशात पाहायला मिळत आहे. ही आपल्या देशाची आजची परिस्थिती आहे. आता बोललो मी त्याविषयी. बोलला, पण नवीन प्रयोग काही बघायला मिळणार का शिवसेना? अगदी ठाकरे बंधू एकत्र यावे हा जुना प्रश्न आहे फार. हा प्रश्न तुम्ही किती वर्ष विचारणार आहात? हा प्रश्न तुम्ही गेले 25 वर्ष 30 वर्ष विचारता आणि त्या प्रश्नाला कोणाकडे उत्तर नाहीये. याचं कारण असं आहे की शिवसेनेने आपली भूमिका स्वीकारली. शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे आणि जे पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत सगळे त्यांच्याबरोबर आहे, ते कुणी असो, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची हातमिळवणी करायची नाही. हा आमचा स्वाभिमान आहे, हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. जे अमित शहा आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्राला लुटून गुजरातला ही लूट घेऊन चालले आहेत, तुम्ही त्यांच्याशी हातमिळवणी करणार कोणताही पक्ष असेल आणि तुम्ही आम्हाला सांगताय तुम्ही त्यांच्याशी हातमिळवणी करा. हे कोणत्याही मराठी माणसाच्या, स्वाभिमानी मराठी माणसाच्या रक्तात नाही. आता नितीश राणे ज्या पद्धतीने अलीकडे वक्तव्य येतात, सभा असतील किंवा त्या पद्धतीने मोठं तेढ निर्माण होण्याची शक्यता. त्यांचं सरकार, त्यांचा पक्ष बघेल ना, सक्षम आहेत, सक्षम आहेत. त्यांचा देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून फार सक्षम आहे. आपल्या लोकांना सोडायचं आणि विरोधकांना पकडायचं या बाबतीत त्यांचा हात कोणी धरणार नाही. उपोषणावर मला माहिती भाष्य केले, नोटंकी म्हणून नाही केले. कुठल्या आकाराने सांगितलं? मनोज जरांगे हे सक्षम आहेत उत्तर द्यायला. आम्ही उत्तर द्यायची गरज नाही. थँक्यू.